तुडू 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 तिथून चालला होता. एकनाथ महाराजांनी त्याला बघितलं, हाती रे पेंड्या 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 पेंड्या. काय झालं म्हणलं एकनाथ महाराज? चल म्हणे आमच्या सोबत. बोबडा बोलतो, डोळणी म्हणशील, अभंग म्हणशील, भारुड म्हणशील, आम्हाला पुढच्या मुक्कामाला जायचं पालखी घेऊ. मला येता यायचं नाही एकनाथ महाराज. काय मला कृष्णाला शोधायला जायचं. कृष्णाला शोधायला जायचं? कुठं हरवला तुझा कृष्ण? हरवला नाही एकनाथ महाराज. मग लपिवलाय त्या लाधनी. राधनी लपिवलाय. काय झालं इसकटून सांग, सगळं सांगतो म्हणलं तुम्हाला. पण मला वचन द्या की तुम्ही त्या कृष्णाला शोधायला माझी मदत करता. सगळे संत म्हणले हा आम्ही तुझी मदत करू. आणि आता पेंड्या गोष्ट सांगायला लागला. यालवारची येत होती सकाळी सकाळी एकनाथ महाराज. मला यशोदा माईनं घरी बोलवलं होतं, म्हणजे वाड्याच्या बाहेर गुरं घेऊन जायचे तुम्हाला सगळ्यांना चालायला. आणि यालवारी सकाळी सकाळी यशोदा माईच्या घरी पोहोचलो. वाड्याच्या बाहेर कृष्णाने सगळे गुरं काढली होती. राधा आणि कृष्ण पुढे चालायला लागले. तेवढ्यात यशोदा माईनं मला हात दिली. म्हणजे पेंड्या इकडे. म्हणलं काय आई? म्हणली ही शिदोरी घर आणि माझी सांज व्हायच्यात माझ्या कृष्णाला घरी घेऊन. म्हणलं हा येतो मी. असं म्हणून उद्या मालिक 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 आम्ही गेलो मालरानावर. गाय गुलं चलत होती, आम्ही खेळत होतो. गाय गुलं चलत होती, आम्ही खेळत होतो. आणि त्यावेळेस तो